नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। पावसाळा आला की एकच टेन्शन असतं, कपडे भिजतील, हेअर फ्रिजी होतील आणि फुटवेअर खराब होईल। पण याचा अर्थ असा नाही की पावसाळ्यात आपण स्टायलिश दिसू शकत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 7 इझी मॉन्सून स्टायलिंग टिप्स, ज्यामुळे तुम्ही पावसाळ्यातही कम्फर्टेबल तर राहालच, पण तुमचा लुक देखील स्टायलिश आणि क्लासी दिसेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। टिप नंबर 1 आहे ती म्हणजे हलके आणि कम्फर्टेबल फॅब्रिक्स निवडा। पावसाळ्यात खूप जास्त जाड किंवा हेवी फॅब्रिक्स टाळा। कॉटन, ब्लेंड, रेयॉन किंवा हलके आणि लवकर सुकणारे फॅब्रिक जे आहे ते चूज करा। यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल तर वाटेलच, पण अचानक पाऊस आला तरी जास्त प्रॉब्लेम काय होणार नाही। टिप नंबर 2 आहे ती म्हणजे कपड्यांची लेंथ लक्षात ठेवा। मॉन्सूनमध्ये खूप लांब ड्रेसेस, प्लाझो किंवा पॅन्ट्स थोडे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात। पावसाच्या पाण्यामुळे कपड्यांचा खालचा भाग खराब होऊ शकतो, त्यामुळे अँकल लेंथ पॅन्ट किंवा थोड्या शॉर्टर लेंथ पॅन्ट ज्या आहे त्या प्रॅक्टिकल ठरू शकतात, कारण स्टाईलसोबत कम्फर्टसुद्धा इम्पॉर्टंट आहे। टिप नंबर 3 आहे ती म्हणजे फुटवेअर योग्य निवडा। पावसाळ्यात फुटवेअर खूप इम्पॉर्टंट आहे। ज्या फुटवेअरमध्ये पाणी साचत नाही आणि ग्रिप चांगली आहे असे ऑप्शन्स निवडा। रबर सँडल्स, वॉटरप्रूफ फ्लॅट्स किंवा कम्फर्टेबल मॉन्सून फ्रेंडली फुटवेअर हे चांगले चॉईसेस आहेत। आणि शक्य असेल तर पावसाळ्यात एक्सपेन्सिव्ह फुटवेअर अवॉइड करा, कारण तुम्ही किती एक्सपेन्सिव्ह फुटवेअर घातले तरी ते खराब होणारच आहे। टिप नंबर 4 आहे ती म्हणजे फ्रिजी हेअर्स। पावसाळ्यामध्ये तुम्ही कितीही केस चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते फ्रिजी होणारच, त्यामुळे इझी हेअरस्टाईल करा। पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटीमुळे हेअर फ्रिजी होणं अगदी नॉर्मल आहे, म्हणून ओपन हेअर ऐवजी स्लिक पोनीटेल, ब्रेड, बन किंवा क्लो हेअर क्लिप हेअरस्टाईल तुम्ही ट्राय करू शकता। यामुळे हेअर मॅनेजेबल राहतील आणि लुकसुद्धा नीट दिसेल। टिप नंबर 5 आहे कलर स्मार्टली चूज करा। मान्सूनमध्ये ब्राईट कलर आणि फ्रेश कलर्स खूपच सुंदर दिसतात, त्यामुळे तुम्ही येलो, पिंक, ब्लू, ग्रीन किंवा लेव्हेंडर सारखे कलर्स ट्राय करू शकता। पण तुम्हाला क्लासी लुक आवडत असेल तर ब्लॅक, बीज, नेव्ही ब्लू किंवा मग व्हाईट सारखे न्यूट्रल शेड्स वापरून त्यासोबत एक कलरफुल ॲक्सेसरी ॲड करा। टिप नंबर 6 आहे ते म्हणजे ॲक्सेसरीज कमी पण स्टायलिश निवडा। पावसाळ्यात खूप हेवी ॲक्सेसरीज कॅरी करण्याची अजिबात गरज नाही। स्मॉल हुप, स्टड, वॉच किंवा मग मिनिमल ब्रेसलेट यासारख्या ॲक्सेसरीज तुम्ही वापरू शकता। एक छोटासा ॲक्सेसरीजसुद्धा सिम्पल आउटफिटला स्टायलिश टच देऊ शकतो। टिप नंबर 7 आहे ती म्हणजे स्टायलिश वॉटरप्रूफ बॅग, आणि ही आहे शेवटची टिप। पावसाळ्यात लेदर किंवा इझिली डॅमेज मटेरियलपेक्षा वॉटरप्रूफ किंवा वॉटर रेजिस्टन्स बॅग वापरणं प्रॅक्टिकल आहे। क्रॉस बॉडी बॅग किंवा कॉम्पॅक्ट टोट बॅग तुमचा स्टायलिश लुक ठेवण्यासोबतच सामान कॅरी करण्यासाठी युजफुल ठरतो। तर हे होते माझे 7 सिंपल मॉन्सून स्टायलिंग टिप्स। पावसाळ्यात फॅशन म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही, तर कम्फर्टेबल, प्रॅक्टिकल आणि कॉन्फिडंट दिसणं देखील आहे। तुम्हाला यापैकी कुठली स्टायलिंग टिप सर्वात जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या स्टायलिश फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा।